नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या खास व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा इंग्रजीचा 2.2 म्हणजे स्टडी टूर 2 मध्ये जो एक स्टोरी आहे आपल्यासाठी, द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू, या स्टोरीचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन आणि जे काही पॉइंटर्स आहेत आणि जे काही अदर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज, पॉइंटर्स आणि एक्सप्लेनेशन पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये आपण आज पूर्ण करणार आहोत. चला तर मग पुढं जाऊया. पहिल्यांदा आपण स्टोरी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. long ago, men and animals could talk to each other. म्हणजे खूप वर्षापूर्वी माणसं आणि प्राणी हे एकमेकाशी काय करू शकत होते, तर अगदी आपण जसे एकमेकाशी बोलतो तसे ते एकमेकाशी बोलू शकत होते. Once a man and a lion got talking. मग एकदा काय झालं, तर एक सिंह आणि एक माणूस एकमेकाशी बोलत होते. The lion was very proud of his strength. Proud of म्हणजे चा अभिमान असणे, स्ट्रेंथ म्हणजे त्याच्या ताकदीचा, त्याच्या शक्तीचा. या सिंहाला जो आहे तो त्याच्या ताकदीचा खूपच अभिमान होता, गर्व होता. तो काय म्हणायचा मग, आय एम द किंग बीस्ट, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, दॅट इज वाय मेन फिअर मी. तो काय म्हणाले की आय एम द किंग बीस्ट, की मी सर्व प्राण्यांचा राजा आहे. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, कोणत्याही मानवापेक्षा मी अधिक बलशाली आहे, बलवान आहे, ताकदवान आहे. दॅट इज वाय मेन फिअर मी, आणि कदाचित त्याचमुळं मी सगळ्यात बलवान असल्यामुळं मला सगळी माणसं काय करतात, घाबरतात. असं सिंह अतिशय आविर्भावाने, गर्वाने बोलला. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. मग त्यात माणूस कमी होता का, नाही, त्याला सुद्धा आपल्या इंटेलिजन्स म्हणजे काय, तर बुद्धिमत्तेचा गर्व होता, अभिमान होता. आणि ह्याच गर्वामध्ये तो काय म्हणला की डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट यू आर. तो त्याने सुद्धा जणू काही इशारा दिला, ताकीदच दिली की तो काय म्हणला, डोंट फॉरगेट, की विसरू नकोस, दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर, की माणसं ही तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिवान आहेत, हुशार आहेत, ही गोष्ट तू विसरू नको. दॅट इज वाय दे कॅन हंट यू और कॅप्चर यू. आणि कदाचित ते हुशार असल्यामुळं, बुद्धिमान असल्यामुळं ते काय करू शकतात, तुमच्यासारख्या प्राण्यांना पकडू शकतात. नुसतं पकडू शकत नाही, तर तुमची शिकार सुद्धा करू शकतात. असं माणूस सुद्धा त्याच गर्वाने, अभिमानाने त्या सिंहाला म्हणाला. आणि मग काय झालं, कुणीही माघार घ्यायला या ठिकाणी तयार नाही. दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. आणि मग दोघांचाही वाद लागला की आपल्यापेक्षा ग्रेटर म्हणजे महान कोण आहे. सिंह म्हणाला, सिंहानं सुद्धा आपापल्या परीनं म्हणजे आपलं समर्थन केलं की मी कशा प्रकारे प्राण्यांचा राजा आहे, मी अगदी बलवान आहे, कोणत्याही मानवापेक्षा मी अधिक बलवान आहे. आणि माणूस सुद्धा म्हणतो की आम्ही सर्व प्राण्यांमध्ये कशात हुशार आहोत. तर शेवटी ह्याच गोष्टीवर दोघांचा वाद पेटला. आणि मग शेवटी काय झालं, ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. मग शेवटी काय झालं की त्या माणसाने त्या सिंहाला एका बागेमधल्या एका मोठ्या स्टॅच्यू म्हणजे काय, तर पुतळ्याजवळ नेलं. आणि तो पुतळा कशात होता, इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलिस स्टँडिंग प्राऊडली विथ द डेड लॉयन ॲट हिज फीट म्हणजे त्याच्या पायाखाली. प्राऊडली म्हणजे अभिमानाने. हर्क्युलस. आणि तो पुतळा कशाचा होता, तर तो पुतळा होता हर्क्युलिसचा, जो एक कथामधला एक हिरो, नायक आहे. त्या ग्रेट हर्क्युलिसचा तो पुतळा होता की ज्या पुतळ्यामध्ये तो कसा होता, उभा टाकलेला होता. आणि एक मेलेला सिंह त्याच्या पायापाशी निश्चितपणे पडलेला होता. असा तो पुतळा होता. आणि तो पुतळा त्या माणसाने त्या सिंहाला दाखवला. आणि तो त्याने काय दावा केला, क्लेम्ड द मॅन, सी दिस व्हिडिओ प्रूव्ज दॅट मेन आर ग्रेटर. आणि त्याने त्या पुतळ्याच्या दिशेने निर्देश करत त्या सिंहाला सांगितले की, आणि हा बघ, हा पुतळा काय सिद्ध करतो की माणसं ही प्राण्यांपेक्षा कधीही महान आहेत, हे सिद्ध होते. असं तो माणूस त्या सिंहाला म्हणाला. मग
सिंह आहे तो पुन्हा कधी तो मागे हटणार आहे का? नाही. तो काय म्हणतो, नॉट ॲट ऑल, नाही नाही, असं काही एक नाहीये. द लॉयन रिप्लाइड क्विकली, त्याने लगेच ताबडतोब प्रत्युत्तर दिलं की असं काही एक नाही की त्या पुतळ्यावरून माणसं ग्रेट आहेत, महान आहेत असं कदापि सिद्ध होत नाही. तर मग काय सिद्ध होते? धिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. तो पण खूप हुशार होता. तो काय म्हणतो की या पुतळ्यावरनं एवढंच सिद्ध होते की हा जो पुतळा आहे तो फक्त माणसाने बांधलेला आहे. एवढंच सिद्ध होतं की या पुतळ्यावरून माणसं ग्रेट आहेत हे अजिबात सिद्ध होत नाही. आणि तो पुढे स्पष्टीकरण देत काय म्हणाला की इफ लॉयन्स मेड स्टॅच्यू दे वुड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. कदाचित तो पुतळा माणसाने बांधलेला आहे म्हणून तो उभा आहे आणि सिंह त्याच्या पायाशी आहे. आणि हा जर पुतळा सिंहाने बांधलेला असता तर काय झालं असतं? तर सिंह उभा असता आणि तो मेलेला माणूस, मृत माणूस त्याच्या पायास, त्याच्या म्हणजे पंजाजवळ निश्चितपणे पडलेला त्या पुतळ्यामध्ये दाखवलेलं असतं. याचा अर्थ याच्यावरून माणूस कसा आहे, हुशार असतात, ग्रेट असतात हे सिद्ध होत नाही असं त्याला खोडून काढत सिंह देखील अभिमानाने म्हणाला. तर अशा प्रकारे हा दोघांचा संवाद होता. मग विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीवरून आपल्याला काय लक्षात येते? फ्रॉम दी स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. की स्टोरी टेलर म्हणजे कोण? गोष्ट सांगणारा. डिपेंड्स म्हणजे काय? तर अवलंबून असले. या गोष्टीवरून आपल्याला एकच पाहू शकतो, समजू शकतो की गोष्ट ही गोष्ट सांगणाऱ्यावर अवलंबून असते. वेन समवन एल्स टेल द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय? तर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोनातून. जेव्हा एकच गोष्ट, सारखीच गोष्ट दुसरा एखादा व्यक्ती सांगतो तेव्हा ती गोष्ट तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगतो. म्हणून गोष्ट कोणावर डिपेंड असते, कोणावर अवलंबून असते? ती गोष्ट सांगणाऱ्यावर डिपेंड असते, अवलंबून असते. हेच आपल्या ह्या आजच्या स्टोरीवरनं सिद्ध होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपल्या या स्टोरीचा भावार्थ. आता आपण जाणार आहोत पुढं या स्टोरीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजकडे, जे काही पॉइंटर्स आहेत त्याच्याकडे. Pointers. Number 1, listen carefully to find the answers from the story. Who speaks first in the story? The lion speaks first in the story. What did the man show to the lion? The man showed the lion a statue in a big garden. What was the lion proud of? The lion was very proud of his strength. Who speaks last in the story? म्हणजे गोष्टीमध्ये सर्वात शेवटी कोण बोललाय? The lion speaks last in the story. What was the man proud of? The man was proud of his intelligence. रीड द स्टोरी अलॉंग विथ द टीचर. तुम्हाला शिक्षकाच्या मदतीने गोष्ट वर्गामध्ये वाचावायची आहे. टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. ही स्टोरी आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये सांगावायची आहे. खूप वर्षापूर्वी माणसे आणि प्राणी एकमेकांशी बोलू शकत होते. एकदा एक माणूस आणि सिंह बोलत होते. सिंहाला त्याच्या शक्तीचा अभिमान होता. तो म्हणाला, मी प्राण्यांचा राजा आहे, मी कोणत्याही मानवापेक्षा अधिक बलवान आहे, त्यामुळेच माणसे मला घाबरतात. माणसाला सुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेचा अभिमान होता. तो सिंहाला म्हणाला, विसरू नकोस की माणसे तुमच्यापेक्षा अधिक हुशार आहेत, त्यामुळेच ते तुमची शिकार करतात आणि तुम्हाला पकडतात. आपल्या दोघांपैकी कोण महान आहे यावर ते वाद करायला लागले. शेवटी त्या माणसाने त्या सिंहाला एका बागेतल्या मोठ्या पुतळ्याजवळ नेले. तो पुतळा महान नायक हरकुलिसचा होता. त्यात तो अभिमानाने उभा होता आणि एक मेलेला सिंह त्याच्या पायाजवळ पडलेला होता. ते पहा, तो पुतळा हेच सिद्ध करतो की माणसेही प्राण्यापेक्षा महान आहेत असा दावा त्या माणसाने केला. असं काहीही नाही, त्या सिंहाने प्रत्युत्तर दिले. यावरून एवढे सिद्ध होते की हा पुतळा माणसाने बांधला होता. जर हा पुतळा एका सिंहाने बांधला असता तर सिंह उभा असता आणि माणूस त्याच्या पायाजवळ मृत पडलेला असता.
या गोष्टीवरून आपण समजू शकतो की कोणती गोष्ट ही सांगणाऱ्यावर अवलंबून असते. जेव्हा एकच गोष्ट दुसरा सांगतो तेव्हा ती गोष्ट तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगत असतो. ही झाली आपल्या या गोष्टीचा आपल्या मदर टंग म्हणजे मातृभाषेमध्ये झालेला अनुवाद. टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. या गोष्टीचा जी काही मॉरल म्हणजे बोध आहे ते आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये सांगायचं आहे की या गोष्टीवरून आपण समजू शकतो की कोणती गोष्ट ही सांगणाऱ्यावर अवलंबून असते. जेव्हा एकच गोष्ट दुसरा कोणी सांगतो तेव्हा ती गोष्ट तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगत असतो. Pointers number 5. Find two words beginning with PR from the story and guess the meaning of each. PR ने सुरुवात होणारे कोणते दोन शब्द आपल्या स्टोरीमधले सांगायचे आणि त्यांचा मीनिंग देखील सांगायचे. नंबर 1. प्राऊडली. विथ अ फिलिंग ऑफ डीप प्लेजर और सॅटिस्फॅक्शन इन वन्स अचिव्हमेंट और क्वालिटीज. आपण त्याला शॉर्टकटमध्ये मराठीमध्ये अभिमानाने. प्रूव्ज. शो द ट्रूथ और समथिंग टू समवन. सिद्ध करणे. पॉइंटर नंबर 6. We learn two things indirectly from the story. Find and write the sentences which tell us that men and animals cannot talk to each other now. Long ago, men and animals could talk to each other. Lions do not make statues. If lions made statues, they would show the lion standing and the man lying dead under his paws. तर हे जे दोन प्रश्न होते की या गोष्टीतून आपण ह्या दोन गोष्टी सरळ दोन गोष्टी की माणसं आणि प्राणी एकमेकांशी बोलू शकत नव्हते आणि सिंह हे काय करू शकत नव्हते तर पुतळे बांधू शकत नव्हते. सिद्ध करणारे हे दोन वाक्य या ठिकाणी आपण स्टोरीमधून जशास तसं लिहिलेलं आहे. रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. टेक्स्ट आपल्याला रीड करायचे, वाचायचे आणि त्याच्यानंतर स्पीकर काय म्हणेल हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे. राजू थिंक्स इट इज फन टू पुल हिज पप्पीज टेल. आन्सर. राजू सेज इट्स फन टू पुल माय पप्पीज टेल. रोमा's granny thinks Roma should wear sari for festivals. Roma's granny says Roma should wear a sari for festival. The teacher gave a surprise test to students. Some of them found it difficult. Answer. Students say some of us have found the test difficult. A leopard wandered into city. A big part of a forest near that city had been cut down to build the city. A leopard says, I wander into city because a big part of the forest near that city has been cut down to build the city. Question number 8. Use your imagination to complete the following. That is why I didn't eat the mango. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हा जो भाग आहे त्या भागाच्या ठिकाणी आपल्याला स्वतःची वाक्य ठेवून अर्थपूर्ण हा जो वाक्य आहे ते काय करायचं, पूर्ण करावयाचं आहे. नंबर 1. The mango was not ripe. That is why I didn't eat the mango. The mango was very sour. That is why I didn't eat the mango. तर हा अधोरेखित केलेला भाग या ठिकाणी आपण जोडलेला आहे. That is why the farmers beat the camel. The camel ate lots of sugarcane. That is why the farmer beat the camel. The camel stole the sugarcane. That is why the farmer beat the camel. That is why the monkey jumped into the lake. The monkey was very thirsty. That is why the monkey jumped into the lake.
The monkey was feeling very hot. That is why the monkey jumped into the lake. That is why Newjo visited the earth. Newjo wanted to study human body parts. That is why Newjo visited the earth. Newjo wanted some help from Akshay. That is why Newjo visited the earth. That is why dash 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 म्हणजे हा अगोदरचा आणि पूर्वीचा भाग या ठिकाणी आपल्याला दोन्ही पूर्ण करावायचे आहेत. पहिल्यांदा आपण सेंटेन्स बघूया. दॅट इज वाय आय रॅन अवे टू होम. I saw a big snake on the road. That is why I ran away home. I forget my school bag at home. That is why I ran away home. तो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा एवढा भाग आणि हा एवढा भाग आपण या ठिकाणी जोडलेला आहे. Underline the nouns in the following sentences. Once a man and a lion got talking. The nouns are already underlined. Number 2, I am the king of beasts. At last the man took the lion to a statue in a garden, in a big garden. Now use each noun to write a meaningful phrases and sentences. तुम्ही पाहू शकता man, lion, king, beast, man, lion, statue, garden. So these are the nouns from these sentences. आता आपल्याला काय करायचे की प्रत्येक नाउन पासून एक वाक्य तयार करायचे किंवा फ्रेज तयार करायचे. पहिल्यांदा फ्रेज फॉर एक्झाम्पल आहे दिलेलं का मॅन अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक. नंबर 2 lion an old lion was wandering in the forest. King a brave king understands the problem of common people. Beast a big beast is wandering into the city. Statue a beautiful statue. I saw a beautiful statue in the city square. Garden a big garden. The garden was very big and beautiful. अशा प्रकारे आपण त्याच नाउनचा वापर पहिल्यांदा फ्रेज आणि त्याच्यानंतर सेंटेन्स मध्ये केलेला आहे. Pointer number 10, read the following words aloud. Note the last letters and say the last sound. Make one many pairs as shown as by adding yes at the end of the word. आता काय करायचे आपल्याला शब्द वाचायचे आणि या शब्दांच्या शेवटी आपल्याला फक्त यस ऍड करायचे. यस नावाचा प्रिफिक्स लावून त्याचं प्युरल फॉर्म आपल्याला म्हणजे अनेक वचनी रूप या ठिकाणी तयार करायचे. जसं कुक कॉक कॉक्स, डॉग डॉग्स, मॅप मॅप्स, किड किड्स, सेल सेल्स, कार कार्स, फाइल फाइल्स, ड्रीम ड्रीम्स, बॅट बॅट्स, ट्री ट्रीज. तुम्ही पाहू शकता की आपण फक्त या ठिकाणी यस नावाचं प्रिफिक्स म्हणजे प्रत्यय लावून या ठिकाणी त्या नामांचं अनेक म्हणजे प्लुरल फॉर्म या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. फक्त यस या ठिकाणी तेवढं लावलेलं आहे. ट्रेन ट्रेन्स, पॉ पॉज, मेक मेनी पेअर्स ॲज शोन बाय ॲडिंग ES ॲट द एंड ऑफ द वर्ड. आता ES ॲड करायचे आपल्याला. जसं बिगिनिंगवर तुम्हाला ES आपण केव्हा ॲड करतो जर एखाद्या नाउनची एंडिंग सिंग्युलर नाउनची एंडिंग जर एस असेल SH असेल CHXIO झड किंवा डबल एस असेल तर त्याला आपण ES लावतो आणि त्याचं प्लुरल फॉर्म तयार करतो. फॉर एक्झाम्पल बस बसेस, बुश बुशेस, क्लास क्लासेस, ग्लास ग्लासेस, ड्रेस ड्रेसेस, ब्रश ब्रशेस, डॅश डॅशेस, डिश डिशेस. सिंग्युलर प्युरलचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, तुम्ही तो देखील पाहू शकता. आयलॅश आयलॅशेस, मॅच मॅचेस,
branch, branches, bunch, bunches, fox, foxes, box, boxes. Read the following sentences. Use the ideas in each box to make similar sentence. For example, I am stronger than any man. Lion bigger, mouse smaller. तर ह्या दोन ॲडजेक्टिव्ह यूज करून आपल्याला सिमिलर सेंटेन्सेस या ठिकाणी तयार करायचे. फॉर एक्झाम्पल, द लॉयन इज बिगर दॅन द माऊस. सिमिलर सेंटेन्स, द माऊस इज स्मॉलर दॅन द कॅट. म्हणजे कम्पेअर करतो आपण. विशेषणाचा वापर कशासाठी करतो? तर कंपॅरिझन करण्यासाठी. टू टॉलर ट्रीज, शॉर्टर ट्रीज. Two trees are taller than the other trees. Other trees are shorter than the two trees. Sun brighter, moon. तर याला आपण वाक्यामध्ये कसं केलंय बघा. The sun is brighter than the moon. The moon does not look brighter than the sun. Stone brick harder. The stone is harder than the brick. Harder म्हणजे काय? अधिक टणक किंवा कठोर. The brick is softer than the stone. Two books more interesting. One book is more interesting than the other two books. Other two books are not interesting than the one book. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडीचा टॉपिक नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून त्या नवीन टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवेल. Two butterflies more colorful. The first butterfly is more colorful than the two butterflies. Two butterflies are not more colorful than the first butterfly.